गे माये आजे संसारात फल झाला गे माये आज संसारात फल झाला गे आदि संसारात फल झाला गे आदि संसारात फल झाला गे आज संसारात फल झाला गे आज संसारात फल झाला देखिए पाय देखिए पाय
जाऊच नको पकवाज वाजवायची आज संसार सुफळ झाला हे माये देखीले पाय विठोबाचे विको वगैरे सगळं बंद कर आणि प्लेन आवाज दे व्यवस्थित तो माझा भावा स्ट्रबल दे स्ट्रबल मशीनचा आवाज बेस पूर्ण कमी कर बेस पूर्ण वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रखमा देवी वरून नवे संबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग गेन दे आणि कडक आवाज कर स्ट्रबल दे शार्प आवाज कर शार्प आज संसार सुफल झाला गे माये देखिले पाय विठोबाचे तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग पांडुरंग
माझ्यासाठी टाळ्या वाजवा. त्याची सिस्टीम चांगली लागली. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची आज संसार सुफल झाला गे माये देखील पाय विठोबाचे तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक श्री जगद्गुरु तुकोबराय अखिल संत मांद्याळी माता भगिनी वडीलधारी मंडळी सर्व गुरुजन मंडळी सर्व महाराज मंडळी सर्वांच्या हसीम अपार अपूर्व अशा कृपानुग्रहाने आज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्तातून एकत्रित आलेलो आहोत. अभंग श्री ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराय आपल्या जीवनामध्ये आपण संसार सुफळ करावा या अभंगामध्ये स्पष्ट सांगतात. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं आहे, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्त परायण उल्हासबाई बाबू कनसे या मातोश्रीचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आपण या परिवारामध्ये संपन्न करतोय. या मातोश्रीला जाऊन आज बरोबर बंग करते का, आज बरोबर 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतंय. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला प्रपंचामध्ये कळालं नाही. आपण सर्वजण मिळून या मातोश्रीला आपण भावपूर्ण श्रद्धांजली आज या ठिकाणी समर्पित करणार आहे. या मातोश्रीचा सर्व परिवार, त्यांच्या मुली, त्यांची मुलं, त्यांचे नातो नाती, त्यांचा सर्व पै पाहुण्यांचा परिवार, सर्व कणशे परिवार आणि आज मला कीर्तन करण्याचा योग आलेला आहे ते माझे परम मित्र, एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय आमचे राजभाऊजी बोकारे साहेब, आमचे आदरणीय संजयजी बोकारे साहेब, या दोन्हीही बंधूंच्या माध्यमातून संजयभाऊंच्या आणि राजभाऊंच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. बारामतीला आपल्या स्वप्नीलच्या तिथं स्वप्नील कणशे, आपल्या कणशे परिवारातला एक मुलगा खूप मोठा बरं, त्यांनी 2-4 पिक्चर काढलेले आहेत. लागेरे झालं जी या पिक्चर मध्ये जी शीतल म्हणून मुलगी आहे ना, तिच्याबरोबर त्या आपल्या स्वप्नीलने पिक्चर काढलेले आहेत. बिचारीचे गेले 2 वर्षात वडील निघून गेले. खूप धाडशी मुलगा आहे, माहिती नसेल आपल्याला कोणाला, माळेगावला राहतो. कधी वाटलं तरी भेट घेण्यासाठी संजू भाऊंशी राजभाऊंशी कॉन्टॅक्ट करा, त्याला एकदा भेटून या. खूप धडपडी मुलगा आहे आपल्या कणशे परिवारातलाच. म्हणून राजभाऊंच्या माध्यमातून संजूभाऊंच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तन केली. शिरवलीलाही सप्त्यामध्ये कीर्तन केलं. संजूभाऊंचं राजभाऊंचं माझ्यावर एक नितांत प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने आज मला एक आनंद वाटतोय की आमचा आज निखिल या ठिकाणी एक आर्मीमध्ये भरती होतोय. एक त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे. एक गाडी बारीक आहे पण प्रतिकार शक्ती, एक ऊर्जा चांगली आहे बाळाची. आपण आपल्या जीवनामध्ये भारत देशासाठी लढलं पाहिजे, आपण देशसेवा केली पाहिजे. या जगामध्ये देवसेवा श्रेष्ठ आहे.
या जगामध्ये संत सेवा श्रेष्ठ आहे, आई वडिलाची सेवा श्रेष्ठ आहे, आणि त्याच्याबरोबर ज्या भारतभूमीत आपण जन्माला आलो त्या भारतभूमीची सेवा ही जगात श्रेष्ठ आहे. माणसाने देवाची सेवा करायला चुकायचं नाही, संताची सेवा करायला चुकायचं नाही, आई वडिलांची सेवा करायला चुकायचं नाही, आणि ज्या भूमीमध्ये राहतो आपण या मायभूमीची, या मातृभूमीची सेवा करायला कधी चुकायचं नाही. आपल्या घरात जर 2 मुलं असतील तर एक मुलगा हरिभक्त करावा आणि एक मुलगा देशभक्त करावा. खऱ्या अर्थाने आपली हीच भावी पिढी एक भारत देशाला जगवू शकेल, भारत देशाला टिकवू शकेल, मातृभूमीला टिकवू शकेल, आणि एक हरिभक्त मुलगा केला तर तो संप्रदाय टिकवू शकेल. म्हणून आमचा निखिल ट्रेनिंग होऊन आज या ठिकाणी आला. शाळेत सत्कार झाले. मी गेल्या 2-4 दिवसात स्टेटस ठेवला होता, याच बाळाचा होता. म्हणून निखिल असेल एक देश सेवा करतोय. खऱ्या अर्थाने तुला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. भगवान परमात्मा तुझ्या पाठीमाग 100% आहेत. आपण हे जेवढं प्रामाणिकपणे सेवा करता येईल या मातृभूमीची तेवढी सेवा करायची. कधीच तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, ज्ञानोबराय तुकोबरायचा आशीर्वाद आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीमाग 100% करत राहा. 100% भगवान परमात्मा तुला यश बळ देणार. धन्य माता पिता निखिलला धन्यवाद. आज आपण सर्वजण मिळून या मातोश्रीचं पुण्यस्मरण या घरामध्ये करतोय. ज्या मातोश्रीनं आपल्याला वाढवलं, जिनं आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, तोपर्यंतही तिच्या उपकाराचं स्मरण आपण करायचं आणि निघून गेल्यानंतरही तिच्या उपकाराचं आपण स्मरण करायचं. आईच्या उपकाराचं, वडिलांच्या उपकाराचं आपण स्मरण का करायचं? आई आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवत असते. हाताचा पाळणा करते, नेत्राची ज्योत करते, आयुष्यभर मुलासाठी झटते. या आईच्या ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय. आहे तोपर्यंत तिची थोडी सेवा केली पाहिजे. तो का म्हणे माझं घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आणि निघून गेल्यानंतर हे तिच्या उपकाराचं स्मरण, तिचं आपण जेवढं आपल्याला तिला देता येईल तेवढं आपण या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणून या मातोश्रीचं आज वर्ष श्राद्ध आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्ष श्राद्ध करणं हा प्रघात आहे. वर्ष श्राद्ध करावं आणि वर्ष श्राद्ध करत असताना ब्राह्मण कथाला बोलवावं, पिंडदान करावं. 12 बलुतेंच्यात जंगम असतं, आपल्यात पिंडदान असतं.
आपण ब्राह्मण काकाला घरी बोलवावं, ब्राह्मण काका जे सांगतील त्या पद्धतीने पिंडदान घरामध्ये करावं आणि पिंडदान केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये सत्कर्म करावं. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान हे धर्म कार्य आपण आपल्या घरामध्ये करावं. धर्म कार्य करायला कोणीही कमी पडायचं नाही आणि वर्ष श्राद्ध आणि पिंडदान करायला कोणी कमी पडायचं नाही. आज या मातोश्रीचं आपण धर्म कार्य पिंडदान करतोय. या मातोश्रीला कुठेही नरकामध्ये जागा मिळू नये, या मातोश्रीला कुठंतरी चांगल्या ठिकाणी जागा मिळावी, तिला स्वर्गात जागा मिळावी, त्या मातोश्रीला वैकुंठात जागा मिळावी, म्हणून तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तिच्या माध्यमातून आपण सत्कर्म घरामध्ये करतोय. आणि हे सत्कर्म आज या घरामध्ये नामचिंतन आहे, भजन आहे, पूजन आहे, नामस्मरण आहे, हे आपण या ठिकाणी करत आहोत. त्या निमित्तातून अभंग ज्ञानोबरायांचं आहे. अभंगाचं शेवटचं चरण कोणतं आहे त्याच्यावर अभंग ओळखला जातो. अभंगाचं चरण जर तुकामणी असेल तर अभंग कोणाचा आहे? अभंगाचं शेवटचं चरण जनी म्हणे असेल तर अभंग कोणाचा आहे? शेवटचं अभंगाचं चरण जर नामामणी असेल तर आकाश अभंग कोणाचा आहे रे? नंतर ती काढत बस, त्याला ती एवढी सवय लय घाण आहे. नकातली घाण काढायची, हे टोकरत बसायचं, ती काढत बसायचं, बाकी सगळं चांगलं आहे. अभंगाचं शेवटचं चरण नामामणी असेल तर अभंग कोणाचा आहे? नामदेवरायांचा. अभंगाचं शेवटचं चरण जनी म्हणे असेल तर अभंग कोणाचा? जनाबाईचा. अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे असेल तर अभंग कोणाचा? पण आजचा अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे नाही, तर आजच्या अभंगाचं शेवटचं चरण बाप रखमा देवीवरू आहे. याचा इतिहास काय आहे? ज्ञानोबरायांनी काही अभंग ज्ञानदेव म्हणेपर केलेले आहेत साहेब, आणि ज्ञानोबरायांनी काही अभंग बाप रखमा देवीबरोबर केलेले आहेत. ज्ञानोबरायांनी काही अभंग ज्ञानदेव म्हणेपर केलेले आहेत. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ज्ञानोबरायांनी ज्ञानदेव म्हणे हे चरण लावलेलं आहे. आणि ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानोबरायांनी विचार केला, माझं कार्य संपलेलं आहे, आता मला अवतार कार्य संपवायचं, आता मला राहायचं नाही. माऊलीने सांगितलं मला जायचंय. मग जात असताना निवृत्ती दादा जवळ आले. निवृत्ती दादाने सांगितलं, माऊली तुम्ही जाऊ नका, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. थोरल्या भावाचं ऐकलं बरं का? आपण हे आपल्या घरामध्ये थोरल्या भावाचं ऐकलं पाहिजे. थोरला भाव हा धाकट्या भावाचा भाव नसतो, तर थोरला भाव हा धाकट्या भावाचा वडील असतो. थोरले भावजय ही धाकट्या आपल्या घरातल्या दिराची भावजय नसते, तर ती आई असते घरामध्ये. म्हणून निवृत्ती दादांचं माऊलीनं ऐकलं. 2 वर्ष थांबले माऊली. तिथून पुढं काकाजवळ आले आणि सांगितलं, माऊली 2 वर्ष थांबला. माऊलीनं सांगितलं मला आता समाधीला बसायचंय. झाली 2 वर्ष. सोपान काकाजवळ आले आणि सांगितलं, माऊली माझ्यासाठी तुम्ही 2 वर्ष थांबा. निवृत्ती दादासाठी 2 वर्ष थांबले, सोपान काकासाठी 2 वर्ष थांबले. पुन्हा माऊली समाधीला बसायला निघाली आणि तेवढ्यात मुक्ताई जवळ आल्या आणि सांगितलं, माऊली तुम्ही थोरल्या भावाचं ऐकलं, धाकट्या भावाचं ऐकलं, मी तुमची बहीण आहे ना, माझंही तुम्ही ऐकलं पाहिजे. मग काय करा, माझ्यासाठी तुम्ही 2 वर्ष थांबा. दादासाठी 2 वर्ष, काकासाठी 2 वर्ष आणि बहिणीसाठी 2 वर्ष, म्हणजे झाले 6 वर्ष. 6 वर्षामध्ये जे माऊली थांबले आणि त्या वेळेमध्ये माऊलीने जे अभंग रचना केली, त्या अभंगाचं शेवटचं चरण माऊलीनं ज्ञानदेव म्हणे लावलं, नाही तर बाप रखमा देवी बरोबर लावलं. 16व्या वर्षापर्यंत ज्ञानदेव म्हणे पर लावलं आणि तिथून पुढं 22व्या वर्षापर्यंत 18, 20 आणि 22 तिथून पुढं माऊलीनं शेवटचं चरण बाप रखमा देवी बरोबर लावलेला आहे. हा त्याचा इतिहास आहे. या मृत्यू लोकामध्ये ज्ञानोबराय आलेले आहेत. मग प्रत्येकाचा या मृत्यू लोकामध्ये महिमा आहे. विठ्ठल
अनेक संत आलेले आहेत, या मृत्यू लोकामध्ये अनेक देव देवता आलेले आहेत. प्रत्येकाचं कार्य भिन्न आहे. देवाचं कार्य या जगामध्ये भिन्न आहे. संतांचं कार्य वेगळं आहे. देवाचं कार्य काय आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण संतांचं असं आहे, देव काय करतो? देव भेदभाव करतो, पक्षपात करतो उद्धारामध्ये. पण संत कधीही पक्षपात करत नाहीत. मोड पापे जैसे तैसे उतरे कासे लावणी, यारे लहान थोर. यारे लहान थोर, यारी करते नारी नार. भजनी मंडळासाठी टाळ्या वाजवा. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. या अभंगामध्ये ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात. या मृत्यू लोकामध्ये संत प्रतिज्ञा करतात, या मृत्यू लोकामध्ये देव प्रतिज्ञा करतात, या मृत्यू लोकामध्ये राक्षस प्रतिज्ञा करतात, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जीव सुद्धा प्रतिज्ञा करत असतो. राक्षस प्रतिज्ञा करतात. हिरण्यकश्यप आहे, राजा रावण आहे. राजा रावणाने प्रतिज्ञा केली होती, 3 प्रतिज्ञा केल्या. स्वर्गाला शिडी लावीन, खारा समुद्र गोडा करीन आणि सोन्याला सुगंध आणील. 14 चौखड्याचं आयुष्य राजा रावणाचं होतं. 14 चौखड्या. किती? एक चौकडी केवढी? किती आहे? अवघड आहे, सांगू शकत नाही, एवढी मोठी चौकडी आहे. सांगतो, कलियुगाचं आयुष्य 4,32,000 आहे. कलियुगाला प्रारंभ होऊन आत्ताशी 5,000 वर्ष झालेले आहेत. आणखी हजाराला बी धक्का लागला नाही. आणखी 32,000, लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 4,32,000 वर्षाचं कलियुगाचं आयुष्य आहे. त्याच्यात दुप्पट द्वापार युगाचं आयुष्य होतं, 8,64,000. त्याच्यात दुप्पट तिप्पट आयुष्य त्रतयुगाचं आयुष्य होतं, 12,96,000. आणि सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 वर्षाचं. 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000. चारही युगाची जर वर्गवारी केली तर 43,20,000 या 4 युगाची म्हणजे एक चौकडी होते. 43,20,000 गुणिले 14 करा, डोकं बंद पडेल. जसं डीपीचा फ्यूज गेला का नाही, डीपी ओढतो लोड आला की, लोड आल्या डीपीचा फ्यूज ओढतो, तसं आपलं सुद्धा डोकं बंद पडेल. 43,20,000 गुणिले 14 एवढं आयुष्य राजा रावणाला होतं. 1,60,00,000 देखा, 30,10,00,000 लेखा, 7 से ते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. 1,60,30,20,700 वर्षांनी 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपला होतं. 1,60,30,30,00,000
10,700 वर्ष आणि 9 महिने आणि 3 दिवस. तुम्ही गणित कराय होता काय? आता पुढं तास मिनिट सांगू नका. एवढं आयुष्य हिरण्यकश्यपाला होतं. राजा रावणाला 14 चौकडे आयुष्य होतं. राजा रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या, पण रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. हा, चला जाऊ द्या. आपण सुद्धा प्रतिज्ञा करतो. कधी नवरा बायकोची भांडणं झाली, बायकोपासनं म्हणतो आजपासनं मी तुझं तोंडच बघणार नाही. अहो, भांडणं झाली की निघून जातं जंगलामध्ये, अजिबात घरी जाणार नाही, अजिबात घराचं तोंड बघणार नाही. काय खरंय बायका मुलाचं सारखे कटकट किरकिर घरामध्ये भांडणं होतात. अजिबात तुझं तोंड बघणार नाही, प्रतिज्ञाच करतो. काय खरंय बायका मुलांचं, काय खरं नाही. जातं जंगलात बसतं, संध्याकाळी कसं तरी 7 वाजेपर्यंत बसतं. काही खरं नाही बायका मुलाचं, अजिबात घरी जायचं नाही. प्रतिज्ञा केली, भजन कराय बसतं. 15 मिनिटं डोळं झाकतं, देव समोर येत नाही, बायकोची ते डोळ्यासमोर. ती जीवली का नाही कोणास ठाऊक. येत महागारी. आपली प्रतिज्ञाला काहीही अर्थ नाही. राक्षसाच्या प्रतिज्ञाला महत्व नाही. जगामध्ये देव प्रतिज्ञा करतो, देवाचीही प्रतिज्ञा जगामध्ये मोडलेली आहे. याचा आपण इतिहास पाहूया. विठ्ठल कुरुक्षेत्रावर युद्ध होत, आवाज द्या थोडा. कुरुक्षेत्रावर युद्ध होत असताना कृष्ण भगवान परमात्म्याने एक युद्धाची बोलणी केली. कौरवांना सांगितलं आणि पांडवांना सांगितलं, मी हातामध्ये शस्त्र धारण करणार आहे. युद्धाच्या 4 गोष्टी काय असेल ते मी सांगेन, पण हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. भगवंताने प्रतिज्ञा केली होती, पण भीष्माचार्यांच्या मनात विचार आला, देवाची प्रतिज्ञा आपण मोडायची. एक दिवशी कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होत असताना 13 दिवस युद्धामध्ये अनेक पांडवांचे सैन्य मेले, कौरवांचे सैन्य मेले. पण त्या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूनं सेनापती पद होतं भीष्माचार्यांकडं, कौरवांच्या बाजूनं. आणि 13 दिवसामध्ये भीष्माचार्यांकडून एकही पांडव मेला नाही. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज कुणीही मेलं नाही. 13 दिवस युद्ध सुरू झालं, पण कुणीच मेलं नाही. दुर्योधनाने सभा घेतली आणि शामी येण्यात बोलावलं सगळ्यांना आणि भीष्माचार्यांना सांगितलं, भीष्माचार्य, तुमच्याकडे सेनापती पद आहे. युद्ध 13 दिवस झालं, पण एकही पांडव मेला नाही. तुम्ही आमच्या बाजूनं लढतच नाही. आहो, कधी कधी अविश्वास दाखवला जातो बरं का. आपलंच खात्या ती, आपल्याच गाडीत फिरते ती, आपला प्रचार करते ती, पण मतदान मात्र दुसऱ्याला करते ती. हा, विश्वास ठेवायचा असेल तर लांबच्या लोकांवर विश्वास ठेवा, जवळच्या लोकांवर विश्वास कधीही ठेवू नका. का ठेवू नका? वरून किती जरी चांगला दिसणारा नारळ असेल, आपण देवाच्या पुढं फोडायला गेलो तर नारळ नासका निघतो, तर माणसाची काय कथा आहे. हा, धोका देणारी माणसं लांबची नसतात, ही माणसं जवळचीच असतात. म्हणून जवळच्या माणसापासून थोडंसं आपण लांब राहिलं पाहिजे. विठ्ठल आवाज द्या थोडस. भीष्माचार्यांना दुर्योधनाने सांगितलं, भीष्माचार्य, तुम्ही आमच्या बाजूने लढत नाही. 13 दिवस झालं सेनापती पद तुमच्याकडे, पण एक बी पांडव मेला नाही. भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, पांडवांची रोज 10,000 सैन्य मारल्याशिवाय मी धनुष्य खाली ठेवत नाही. आणि काय सांगतोय तो? दुर्योधन म्हणला, किडा मुंगीला मारून काय उपयोग आहे? वाघाला मारा की, पांडव मेला पाहिजे, बाकीच्याला काही गरज नाही मला. ठीक आहे, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, एक तर उद्या भगवान परमात्म्याला शस्त्र हातामध्ये धरायला लावेन, नाहीतर उद्या सूर्यास्त होईपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेन. ती भीष्म प्रतिज्ञा आहे. गंगा पुत्र आहेत भीष्माचार्य, नैष्टिक ब्रह्मचर्य पालन भीष्माचार्यांनी केलं. आवाज द्या, आवाज वाढवा.
भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, पण भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. पांडव झोपले होते, परंतु देवाला रात्रभर झोप लागली नाही. हो, काय करायचं? भीष्म प्रतिज्ञा, भीष्म या शब्दाचा अर्थ गंभीर. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, काय करायचं आता? देवानं तर प्रतिज्ञा केली होती, मी शस्त्र धरणार नाही. आणि जर उद्या निष्पांडवी पृथ्वी झाली तर काय करायचं? पांडव हे देवाचे प्राण होते, प्राण. भगवंतानी इतर भक्तावर अनेक वेळा प्रेम केलं, पण ज्या दिवशी पांडव जन्माला आले त्या दिवशी भगवान परमात्म्याने पांडवावरती प्रेम केलं. देवाने विचार केला, आता काय करायचं? संध्याकाळी देवाला झोपच लागत नव्हती. अर्जुनाला गाढ झोपला, डाराडर घोरत होता. आणि देव रात्री 12 वाजता उठले आणि म्हणले, ए अर्जुना, उठ, अरे उठ 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 उठ. अरे त्या भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उठ उठ उठ. उद्या निष्पांडवी पृथ्वी करून उद्या सगळ्या एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. उठ उठ अर्जुना, उठ लवकर, जागा हो. अर्जुन कसं तरी डोळं चोळत जागा झाला आणि सांगितलं की, देवा तुम्ही जागा असल्यावर मला जागा राहायची काय गरज आहे देवा? एवढा विश्वास देवावर पाहिजे आपला. आमचा विश्वास देवावर राहत नाही. थोडं आमच्याकडून कमी जास्त होतं, देवाकडून थोडं कमी जास्त झालं की आम्ही देवाला उचलून गंगेत नेऊन टाकतो. तुकोबरांच्या घरात एवढी संकट आली, पण तुकोबरांनी कधीच देवावर रागवले नाही. तुकाराम म्हणे, हात कृपेचा सागर नामासाठी पार पावीर. मग अर्जुन तरी झोपला. भगवान परमात्म्याने काय केलं? गेन देव गेन. मोकळा आवाज आहे, नाही मोकळा, मायनस होतोय आवाज. असा खुल्ला आवाज आहे की खुल्ला. शिट्टी पण मारले नाही पाहिजे आणि खुल्ला पण आवाज आला पाहिजे. देवाने काय केलं? द्रौपदीच्या महालात गेले आणि सांगितलं, द्रौपदी उठ, आपल्याला जायचंय. कुठं जायचंय देवा? चल तू, मी सांगतोय ते कर. द्रौपदीनं, भगवान परमात्म्याने द्रौपदीला घेतलं. स्वतःच्या द्रौपदीच्या वाहना भगवंताने डोक्यावर घेतल्या आणि द्रौपदीला सांगितलं, फक्त तू माझ्या संग यायचं आणि एकटी भीष्माचार्यांच्या शामी येण्यात जायचं. काय करू मी देवा? काय नाही, फक्त बांगड्यांचा आवाज करायचा, पदर डोक्यावरून खाली घ्यायचा आणि फक्त भीष्माचार्यांच्या पायाला हात लावायचा आणि दर्शन घ्यायचं, बाकी काय करू. मग द्रौपदीला भगवान परमात्म्याने घेतलं. द्रौपदीच्या वाहना भगवंताने डोक्यावर घेतल्या. भगवंतानी घोंगडी अंगावर पांघरली, द्रौपदीला पदर घ्यायला लावला आणि भीष्माचार्य झोपले होते. भगवंताचं नामस्मरण भीष्माचार्य करत होते. तेव्हा मी आज प्रतिज्ञा केली, काय करायचं? काहीतरी उपाय काढा. देवाने सांगितलं, उपाय काढायच तुमच्याकडे आलोय. देवाला सगळं कळतं. भीष्माचार्य झोपले होते, झोपले नव्हते, थोडे जागेच होते. अर्धे झोपले, अर्धे जागे होते. द्रौपदी तेवढ्यात आली, डोक्याचा पदर खाली होता, बांगड्यांचा आवाज केला आणि भीष्माचार्यांच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर, बांगड्यांचा आवाज आल्याबरोबर भीष्माचार्यांच्या लक्षात आलं, कोणतरी सौभाग्यवती स्त्री असेल. बांगड्यांचा आवाज आला येतोय, त्या अर्थी दुसरं कोण असणार आहे? भीष्माचार्यांच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर भीष्माचार्यांनी द्रौपदीला आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हणली, माझं काम झालं आता. भीष्माचार्य उठले आणि आवाज केला, काय द्रौपदी, इतक्या रात्रीचं तू इकडं कशासाठी आली? नाही म्हणले, तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आली. तुझ्या लक्षात येणार नाही की तुला समजावून सांगणारा कोणतरी दुसरा जगाच्या मालक पाठीमाग असेल. कोण तुझ्या बरोबर आलंय? भगवंताने दारातून सहज डोकावलं आणि गोंगडीवर केली, सांगितलं, मीच आहे भीष्माचार्य. त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्यात अश्रू आले. देवा, तुम्ही माझ्यासाठी इकडं आला, पांडवांना वाचवण्यासाठी इकडं आला. ठीक आहे देवा, आलाय तर झालं तुमचं काम, जावा निघून. भीष्माचार्य नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करणारे, कधी कोणत्या स्त्रीला मोकळ्या हाताने त्यांनी माघारी पाठवलं नाही, आशीर्वाद देऊन टाकला, झालं काम. द्रौपदी आली, झोपली. सकाळ सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याबरोबर भगवान परमात्म्याने अर्जुनाचा रथ भीष्माचार्यांच्या समोर नेऊन उभा केला आणि भीष्माचार्य समोर आहेत. दोघांचं तुंबड युद्ध सुरू झालं. अर्जुनाचं युद्ध सुरू झालं, भीष्माचार्यांचं युद्ध सुरू झालं. अर्जुन भीष्माचार्यांना बाण मारायचा, भीष्माचार्यांचा रथ 40 हात मागं जायचा आणि भीष्माचार्य अर्जुनाला बाण मारायचे. नुसता रथ अर्जुनाचा जागेवर हादरायचा, नुसता हादरत होता. एक दोन वेळा झालं. अर्जुनाने बाण मारला,
की भीष्माचार्यांचा रथ 40 हात मागं जायचा, पण भगवान परमात्मा काहीच बोलत नसायचे. पण भीष्माचार्याने अर्जुनाला बाण मारला की अर्जुनाचा रथ नुसता जागेवर हादरायचा. तरी भगवान परमात्मा म्हणायचे, वा भीष्मा, वा भीष्मा, वा भीष्मा. आणि अर्जुनाने 40 हात रथ पाठीमागं नेला तर देव काहीच बोलत नव्हते. अर्जुन म्हणला, देवा तुम्ही माझ्या रथावर बसलाय, माझा अवसान घालवाय बसलाय का अवसान वाढवाय बसलाय देवा? मग असे सांगितल्याप्रमाणे माझंच खाताय, तुम्ही त्यांचं गुणगान गाताय. याचं रहस्य काय मला ते सांगा. मी बाण मारला तरी 40 हात रथ पाठीमागं जातो तरी तुम्ही मला काय बोलत नाही, वा म्हणत नाही. आणि त्यांनी बाण मारला नुसता रथ जागेवर हादरतोय तरी वा भीष्मा म्हणताय. याचं रहस्य सांगा, खरं सांगा. त्यावेळेस देवाने सांगितलं, अर्जुना ते खरं आहे. का खरं आहे सांग का? अर्जुना तू बाण मारला 40 हात रथ पाठीमागं जातोय, वा म्हणू शकत नाही का? एकटेच भीष्माचार्य रथावर आहेत आणि तेही म्हातारी आहेत. एकटेच भीष्माचार्य म्हातारे आहेत. आणि तुझ्या रथावर बघ ना, मी स्वतः तुझ्या रथावर आरूढ झालोय. जगाचा बहार तुझ्या रथावर आहे. आणि दुसरी गोष्ट, मी एकटा नाही, तुझ्या रथावर ध्वजस्तंभावर मारुतीनं बसवलेला आहे. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरो अर्जुनेसी. जगाचा भार तुझ्या रथावर आहे आणि स्वतः मारुतीनं तुझ्या रथावर ध्वजस्तंभावर बसवलंय. तू या रथामध्ये आहे. भीष्माचार्य बाण मारतात, हादरवतात. किती ताकद भीष्माचार्यांकडे आहे. अर्जुना मी जर तुझ्या रथावर जर नसतो ना, पहिल्याच बाणामध्ये तुझी राख रांगोळी झाली असती. अर्जुना कुठं उडून 7 समुद्राच्या पलीकडे गेला असता कळालं नसतं. मग असं आहे काय देवा? ठीक आहे. मग पुन्हा दोघांचं युद्ध सुरू झालं. अर्जुनाचं युद्ध भीष्मा. अर्जुनाला राग आला हो, तळपायच्या मस्तकाला गेली. आता त्यांचं गुणगान गायल्या कोणाला बी एखादा कुस्ती करणारा पहिलवान जर प्रतिस्पर्धी एक वा वा म्हणायला लागल्या दुसऱ्याला बी राग येतो. हा राग यायला लागला, दोघांचं युद्ध सुरू झालं. तेवढ्यात भीष्माचार्याने बाण मारला आणि अर्जुनाला घायल केला हो. घायल केलं, अर्जुनाला घायल केलं युद्धात. आणि अर्जुन एका मिनिटामध्ये बाणामध्ये खाली पडला रथाच्या खाली आणि मूर्छित झाला. मग देवाला वाटलं आता आपण गप्प बसून काय उपयोग नाही का? जर आज या भीष्माचार्याला राग आलाय, जर माझा अर्जुन मेला तर काय करायचं? अर्जुन माझा प्राण आहे, माझी बहीण मी त्याला दिलेली आहे, माझी बहीण विधवा होईल. देवाला राग आला आणि आल्याबरोबर देवाने खाली उडी टाकली. मोडकं रथाचं चाक उचललं आणि भीष्माचार्यांच्या अंगावर धावून चावतळून गेले. जसा वाघ सिंह एखाद्या गायीच्या अंगावर चावतळतो तसे भगवान परमात्मा भीष्माचार्यांच्या अंगावर रथाचं चाक घेऊन चावतळले गेले. तेवढ्या मध्येच भीष्माचार्यांनी बाण खाली ठेवला आणि सांगितलं, या देवा याचीच वाट बघत होतो मी. भीष्मा बाणा केला खरा, धनुर्धारा रक्षिले. भीष्माचार्य म्हणाले, देवा याचीच वाट बघत होतो. या आता मी बाण मारणार नाही देवा. तुमच्या हातनं जर मला मरण आलं तर जगामध्ये सगळ्यात माझी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून देव भीष्माचार्यांनी बाण खाली ठेवला
पण देव समोर गेले आणि सांगितलं, भीष्माचार्य आज तुम्ही खरं करून दाखवलं. आज मी हातात शस्त्र घेणार नव्हतो, पण तुमच्यामुळं मला शस्त्र हातात घ्यावं लागलं. म्हणून भीष्माचार्य मी तुमची प्रतिज्ञा खरी करतो. एकतर निष्पांडवी पृथ्वी करीन, नाहीतर देवाला शस्त्र हातामध्ये धरायला लावीन. देवा आज एक प्रतिज्ञा माझी तुम्ही पूर्ण केली. देवा आज माझं काम पूर्ण झालं. देवाने सांगितलं त्याच्यासाठीच मी आलोय. म्हणून देवाची प्रतिज्ञा मोडली, राक्षसांची प्रतिज्ञा खरी झाली नाही, आपली प्रतिज्ञा टिकत नाही. पण अभंगात संतांनी प्रतिज्ञा केली. देव स्वतःची प्रतिज्ञा मोडतो, पण संतांची प्रतिज्ञा करतो. आजच्या अभंगामध्ये सुद्धा माऊलींना प्रतिज्ञा केलेली आहे. तसं अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोका. माऊलींना प्रतिज्ञा केली. अवघाची इंदापूर तालुका, अवघाची पुणे जिल्हा, अवघाची महाराष्ट्र, अवघाची भारत देश सुखाचा नाही, अवघाची संसार, जगाचा संसार सुखाचा करीन. पण अभंगामध्ये ज्ञानोबराय सांगतात जगाचा संसार मी सुफळ करीन. ही प्रतिज्ञा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आजी संसार सुफळ, आजी संसार सुफळ,